गणपती बाप्पाच्या जन्माची कथा खूपच मनोरंजक आहे. ही कथा शिवपुराण, स्कंदपुराण आणि इतर ग्रंथांमध्ये थोड्याफार फरकाने सांगितली जाते. एकदा पार्वती मातेने स्नान करण्यासाठी जायचे ठरवले. त्यावेळी त्यांनी आपल्या अंगावर लावलेल्या उटण्यापासून, चंदन व हळदीच्या लेपातून एक सुंदर मुलगा निर्माण केला. तोच मुलगा पुढे गणपती झाला. आई पार्वतीने आज्ञा केली, "बाला, मी स्नानाला जात आहे. तू दारावर उभा राहा. जोपर्यंत मी परत येत नाही, तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस." मुलगा आईची आज्ञा पाळायला तयार झाला. एवढ्यात भगवान शिव आले. त्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने आईची आज्ञा आठवून त्यांना थांबवले. शिवशंकर म्हणाले, "मी या घराचा स्वामी आहे. मला का थांबवतोस?" परंतु गणपतीने ठामपणे सांगितले, "आईच्या आज्ञेशिवाय कुणालाही आत जाऊ देणार नाही." त्यामुळे शिवगण आणि गणपती यांच्यात भयंकर युद्ध झाले. शेवटी भगवान शिवांनी रागाच्या भरात आपल्या त्रिशूलाने गणपतीचे मस्तक उडवले. जेव्हा पार्वती स्नान करून बाहेर आल्या आणि आपल्या पुत्राची अवस्था पाहिली, तेव्हा त्या फार दुःखी झाल्या. त्यांनी संतापाने संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याचा संकल्प केला. मग ब्रह्मा, विष्णू आणि सर्व देवतांनी शिवजींना समजावले आणि पार्वती मातेला शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवशंकर म्हणाले, "मी या बालकाला पुन्हा जिवंत करीन." तेव्हा त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली, "उत्तर दिशेला जाऊन मिळालेल्या प्राण्याचे मस्तक आणा." त्यांना एक गज हत्ती दिसला. त्यांनी त्याचे मस्तक आणून गणपतीच्या धडावर ठेवले. अशा प्रकारे गणपतीला पुन्हा प्राण मिळाले. शिवपार्वतीने त्याला आपला पुत्र मानले. भगवान शिव म्हणाले, "हा माझा प्रिय पुत्र आहे. याला गणनायक, विनायक आणि गणपती म्हणतील. सर्वप्रथम पूजनीय म्हणून याची स्थापना होईल. त्याच दिवसापासून गणपतीला विघ्नहर्ता, मंगलकर्ता, प्रथम पूज्य अशी उपाधी मिळाली." ही कथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच प्रकारचे ॲनिमेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी श्री ॲनिमेटिस्पायर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.